खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा दिल्ली। काल फडणवीस शिंदे अजित पवारांच्या बैठकीनंतर आज शहांसोबत मंत्रिमंडळावर चर्चा, तर शिंदे दिल्लीला जाणार नाही, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा मिशन लोटस राबवण्याची शक्यता। महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती, तर भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करणार असल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात, माथे फिरून संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचे देखील आदेश। आतापर्यंत 40 जण ताब्यात। प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन, तर संविधानाचा अपमान करणाऱ्यांमागे कोणी सूत्रधार आहे का, रामदास आठवले यांचा सवाल। बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीत। वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणतोय, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं, लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये। ईव्हीएमवरून उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सुनावलं। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिडकोच्या सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। आतापर्यंत 1 लाख अर्ज। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कपूर कुटुंबानं भेट घेतली। राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांना निमंत्रण। मोदींसोबत कपूर कुटुंबांच्या दिलखुलास गप्पा।